जय हिंद मित्रांनो. आज हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय कारण आज एक घटना घडली होती. ती घटना मी तुमच्यासमोर सांगतो. मी नुकतंच आपल्या मित्रांमध्ये बसलो होतो. तर आपला एक मित्र हा MSFमध्ये जॉईन झाला आणि MSFमध्ये जॉईन झाल्यानंतर मुंबईमध्ये आस्थापनेमध्ये त्याला जॉईनिंग देखील मिळाली. पण एक पोलीस कॉन्स्टेबल होता आणि कॉन्स्टेबल असताना त्यांनी त्याला काय सांगितलं की अरे तू कशाला MSF जॉईन केलंस, तू पोलीस भरती कर, हे कर ते कर. हा बघा, त्या पोलीस कॉन्स्टेबलला माझं म्हणणं आहे, हे बघ, तू पोलीस झालास, तू तुझ्या ठिकाणी, तू त्याचं घर चालवायला येतोस का? त्याचं घर चालवायला तू येत नाहीस. कारण प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी असते, कंडिशन वेगळी असते, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. तुझी आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, त्याची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. आणि हे जे ज्ञान देणारे असतात, ज्ञान द्यायला अख्खी दुनिया तुम्हाला ज्ञान देईल, पण मदत करायला कुणी येणार नाही. तर त्या पोलीस कॉन्स्टेबल जो होता त्याला मी एक प्रश्न विचारला. त्या प्रश्न विचारल्यानंतर त्याची बोलतीच बंद झाली. त्याला मी काय विचारलं, तू जर त्याला म्हणतोय की MSF कशाला जॉईन केलंस, त्यापेक्षा भरती ट्राय कर. हे बघा, जर तू म्हणतोयस ना MSF जॉईन नको करू, त्या MSFच्या पगारापेक्षा चांगली नोकरी तू देऊ शकतोस का? नाही देऊ शकत. किंवा त्याच्या घरचं राशन पाणी, त्याच्या आईवडिलाचा दवापाण्याचा खर्च, त्याच्या मोबाईलचा रिचार्ज, गाडीचं पेट्रोल, त्याचं घर भाडं, हे सगळं तू भरायला तयार आहेस का? नाही ना. मग फुकटचं ज्ञान कुणाला द्यायचं नाही. जो तो आपल्या पद्धतीने बरोबर असतो. फुकटचं ज्ञान द्यायचं नाही. ज्ञान द्यायचं असेल तर मदत करायची असेल तरच ज्ञान द्यायचं. दुनिया अख्खी ज्ञान द्यायला आहे, पण शेवटी तुमचं तुम्हालाच करायचं आहे. MSF करता करता लोक PSI झालेले आहेत, पोलीस झालेले आहेत, वेगवेगळ्या सरकारी पदावर देखील गेलेले आहेत. कोणत्याही नोकरीला कमी समजायचं नाही. एक लक्षात द्यायचं, आज तुमच्याकडे जी वर्दी आहे ती वर्दी तुम्हाला फुकट मिळालेली नाही. तुम्ही घाम गाळलेला आहे, मेहनत केलेली आहे, तेव्हा तुम्हाला ती शासनानं वर्दी दिलेली आहे. आणि वर्दीमध्ये तुम्ही रुबाबदार दिसता. लाख लोक जरी असतील तरी लाख लोकांमध्ये वर्दीवर तुम्ही उठून दिसते, लक्षात घ्यायचे. त्याच्यामुळे त्या वर्दीची किंमत ही पगाराशी करायची नाही, हे लक्षात घ्यायचे. आणि मुळात आपले MSF वालेच स्वतःला कमी समजतात. तुम्ही का स्वतःला कमी समजतात? काय पगारामुळे तुम्ही स्वतःला कमी समजतात? अरे वर्दीची तुला, ही वर्दी लाखो लोकांमधून तुम्हाला भेटली वर्दी. आणि एवढंच जर लाज वाटत असेल तर राजीनामा द्या. बाहेर भरपूर मुलं बेरोजगार पडलेले आहे की त्यांना ही वर्दी हवी आहे. जर नोकरी करायची असेल तर स्वतःच्या नोकरीची स्वाभिमान बाळगा. ज्या नोकरीमुळे आपलं घर चालतं त्या नोकरीला कधीच नावं ठेवायची नाही आणि वर्दीची तुलना कधीच पगाराची करायची नाही. आणि जर करायची असेल, जर तुम्हाला चांगलं बोलायचं नसेल तर वाईट देखील बोलू नका. आणि जर एवढा त्रास होत असेल, मुंबईसारख्या ठिकाणी परवडत नसेल, तर बिनधास्त सोडून दे, गावाला जाऊन शेती कर. काही गरज नाही, महामंडळाला तुमची गरज नाही. भरपूर वेटिंगला लोक पडलेले आहेत. तुम्ही जरी महामंडळातून सोडून गेला तरी नवीन मुलं येणार आहेत. माझं एकच म्हणणं आहे, आज ना उद्या काही ना काही पॉझिटिव्ह गोष्टी होणारच आहेत. आणि ह्या नोकरीमुळे तुझं घर चालतंय. तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये जे काय अश्रू आहेत ते पुसायचं काम ह्या वर्दीनं केलेलं आहे. तू भरती झालास तेव्हा त्यांना आनंद झाला होता की माझा मुलगा आज वर्दीमध्ये आहे. अख्ख्या गावात ते स्वाभिमानानं सांगू शकतात की माझा मुलगा आज वर्दीवर आहे. आणि ही वर्दी ऐऱ्यागऱ्याला भेटत नाही. त्याच्यामुळे ह्या नोकरीचा स्वाभिमान आहे, तो जपून ठेव आणि निगेटिव्हपणा सोडून दे. आणि कुणाचंही काही ऐकून नादाला लागू नको, ठीक आहे. हा व्हिडिओ तुझ्या त्या MSFला पाठव. किंवा जे लोक MSF बद्दल ज्ञान शोधत असतात तुम्हाला की असं करा तसं करा, हे सोडून द्या, हे असं आणि तसं, त्याला एकच म्हणायचं, ठीक आहे, माझ्या घरचा खर्च असतो, तो माझ्या घरचा खर्च एवढा एवढा आहे, त्याचं बिल तुला पाठवतो, ते बिल मला महिन्याच्या महिन्याला देत जा, मी MSF सोडून देतो आणि तू मला एखादी चांगली नोकरी मिळवून दे. त्याच्यामुळे कुणाच्या नादी लागू नका. अजून काहीतरी ह्याच्यामध्ये शिका, सरकारी नोकरीमध्ये ट्राय करा. पण ही नोकरी निदान तुमचं पोट भागवण्यासाठी तरी ठीक आहे. फुल नाही भेटलं पण फुलाची पाकळी देखील भेटली. याच फुलाच्या पाकळीसाठी लोक अजूनही वेटिंगला आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. हा व्हिडिओबद्दल तुमच्या मनामध्ये काय कमेंट आहे ते तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असेल ते कमेंटमध्ये करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये मला माहिती आहे निगेटिव्ह कमेंट करणारे अजून देखील बरेच जण असतील आणि ते 100% ह्या व्हिडिओवर निगेटिव्ह कमेंट करणार. आणि जे निगेटिव्ह कमेंट करतील त्यांना तुम्ही तुमचं पॉझिटिव्ह उत्तर, त्यांना रिप्लाय तुम्ही द्यायचा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. न्यूज तो आपल्या चॅनल नक्की फॉलो करा. धन्यवाद.